Hello student, welcome back in today's lecture of oscillation. In this lecture, we will start here magnet vibrating in a uniform magnetic field. आता नेमके इथे काय करायचं आपल्याला? तर इथे आपल्याला एक बार मॅग्नेट घ्यायचं आहे. त्या शॉर्ट बार मॅग्नेटला सस्पेंड करायचं. इट इज फ्रीली सस्पेंडेड इन अ प्लेन uniform magnetic field. And then it is rotated about its axis. Then this magnet, bar magnet, shows the angular simple harmonic motion and hence find its time period. इथे आपल्याला काय करायचं आहे? तो जो बार मॅग्नेट जो आहे त्याला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यावर त्याला रोटेट करा आणि तो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन शो करेल एसएचएम अँग्युलर एसएचएम आणि त्याचा पिरियड पण काढायचा आपल्याला टाइम पिरियड. ओके, फॉर दॅट वी हॅव ऑलरेडी सीन इन द 11th स्टँडर्ड मॅग्नेटिझम टॉपिक. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही हे बघितलंय सर्व. पहा, हा पट्टी सारखा असतो त्याला आपण शॉर्ट बार मॅग्नेट म्हणतो. This is the magnetic dipole which has two poles, south pole and north pole. Okay, this is the center of a bar magnet. Each pole is situated at a distance L from its center. Okay, so this is twice L here. This distance between two poles, this is twice L. This is called as the magnetic length of the magnet. Okay, this is magnetic dipole which consists of two fictitious poles. South pole and north pole, they are separated by a finite distance twice L. ज्या twice L ला आपण magnetic length म्हटलं. याला आपण axis of a bar magnet म्हणत असतो. This is the axis of a magnet. This is the equator of a magnet. Okay. The magnetic dipole moment M असते जी always अशी direct होते south pole to north pole. It has a pole strength minus Q suffix ला M. साऊथ पोलवर मायनस क्यू सफिक्सला एम दाखवतो आपण पोल स्ट्रेंथ आणि याच्यावर असते प्लस क्यू सफिक्सला एम. ओके, दिस इज ऑल अबाउट मॅग्नेट. शॉर्ट बार मॅग्नेट कसा असतो हे आपण 11th मध्ये शिकलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे? तो बार मॅग्नेट घ्यायचा आहे आणि त्या बार मॅग्नेटला फ्रीली सस्पेंड करायचं आहे. कशामध्ये? इन अ प्लेन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, and then it is rotated about its axis. Then what will happens here? पहा, आपण डायग्राम बनवूया पहिले. स्टार्टिंगला तो बार मॅग्नेट इक्विलिब्रियम पोझिशनला असताना त्याचा ऍक्सिस आपल्याला पॅरलल दाखवायचा आहे. पण मी रोटेट केल्यावरची डायग्राम दाखवते डायरेक्ट. बघा, हे जे एरोज दाखवलेले आहेत this shows the magnetic field है ना. या ज्या equidistant parallel straight line, this indicates the direction of magnetic field. magnetic field मध्ये आपण त्या बार मॅग्नेटला सस्पेंड करणार आहोत. पहा, आणि मी रोटेट झाल्यावरचीच पोझिशन इथे दाखवते आहे. हा सेंटर आहे. दिस इज द सेंटर ऑफ अ बार मॅग्नेट. याला आपण सेंटर म्हणूया. ओके, बघा, जेव्हा आपण काय करतो, इथे हा बार मॅग्नेट घेतला त्याला आपण फ्रीली सस्पेंड केलेला आहे या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये, प्लेन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये. हा एस पोल, हा एन पोल, नॉर्थ पोल. दिस इज द सेंटर ऑफ अ बार मॅग्नेट. ओके, and this distance is twice L here. The length of the magnetic length of a bar magnet is twice L here. Okay,
नाउ ड्यू टू दिस मॅग्नेटिक फील्ड, पहा हा जो एंड पोल असतो, या एंड पोलवर कुठला फोर्स असा अपवर्ड जाणारा फोर्स जो असतो प्लस क्यू बी, सॉरी प्लस क्यू सफिक्सला एम इंटू बी. दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ एंड पोल अँड दिस इज द फोर्स जो डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये दाखवत आहे तो मायनस क्यू एम बी. दिस इज द फोर्स ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन. कोणत्या पोलवर? साऊथ पोलवर. ओके. आता हा बार मॅग्नेट आपण जेव्हा त्याला रोटेट केलेला आहे तेव्हा इथे पहा अँगल थीटा तयार झालेला आहे. असं क्लॉकवाईज सेन्सने दाखवला आपण, असं फिरवतो त्याला. हा थीटा अँगल कशा कशाचे फॉर्म होणारा? दिस इज द अँगल बिटवीन द ॲक्सिस ऑफ अ बार मॅग्नेट अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके. दिस इज द फिगर to show the magnet vibrating in a uniform magnetic field. पहा इथे काय करतो आपण की तो इनिशियल तो बार मॅग्नेट जो आहे तो असा आहे कशाला? प्लेन ऑफ अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड शो करते. इक्विडिस्टंट पॅरलल लाईन्सने आपण दाखवलेले आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. इनिशियली तो बार मॅग्नेट असा होता इक्विलिब्रियम पोझिशनला, म्हणजे तो जो बार मॅग्नेट आहे त्याचा हा ऍक्सिस, दिस ऍक्सिस ऑफ अ बार मॅग्नेट हा पोल, हा एंड पोल. ओके. दिस ऍक्सिस ऑफ अ बार मॅग्नेट इज इनिशियली पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फील्ड इक्विलिब्रियम पोझिशन. ओके. नाउ इफ पहा आपण काय केलेलं आहे इथे की कन्सिडर अ बार मॅग्नेट विच इज फ्रीली सस्पेंडेड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. In a uniform magnetic field of induction B. It is shown in this figure. Okay. Now, आता काय केलं आपण? Now, this bar magnet हा असा जो होता बार मॅग्नेट, ओके, त्याला काय केलं आता? Now this bar magnet is rotated freely, okay, through the angular displacement theta. त्याला आता रोटेट करा. मग त्याची ही पोझिशन बनली आता. म्हणजेच काय? तो द ऍक्सिस ऑफ दिस बार मॅग्नेट इज नाउ परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फील्ड. आता तो परपेंडिक्युलर झाला. पहा बार मॅग्नेटला काय केलं आपण? इनिशियली द बार मॅग्नेट इज सस्पेंडेड लाईक दिस. इट्स ऍक्सिस इज पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन इक्विलिब्रियम पोझिशन. Now, if this bar magnet is rotated through a small angle theta, small angular displacement theta, then it is rotated and it gets vibrate. So vibrate वाला लागेल and its direction becomes perpendicular to the direction of magnetic field. Okay, and it performs the vibrations. त्या व्हायब्रेशन्सला आपण इथे तो जो बार मॅग्नेट आहे तो व्हायब्रेट होतो अँड इट शोज द अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. पहा आता तो कसा दाखवतो आपल्याला. इथे आपण दोन फोर्सेस दाखवलेले आणि 11th स्टँडर्ड मध्ये आपण शिकलेलो आहोत की ड्यू टू दिस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या बार मॅग्नेटला आपण सस्पेंड केलेलं आहे त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये. ड्यू टू दिस मॅग्नेटिक फील्ड two equal and opposite forces are acting on a bar magnet. In north pole, the force plus Q and P, it is acting on this pole N, which is directed likewise upward direction. And on a south pole, the force minus Q and P is acting on this south pole, which is directed in downward direction. Okay, these two equal and opposite forces. पहा डिस्टन्स आहे त्यांच्यामधला. Perpendicular distance between two parallel forces. हा P point आहे. Okay, here these two equal and opposite forces forming a moment couple known as the torque. त्याला आपण टॉर्क म्हणतो इथे. म्हणजे तो जो बार मॅग्नेट इक्विलिब्रियम पोझिशनला असा होता त्याला फ्रीली असं रोटेट
केलेला आहे आणि आता त्याच्यावर त्याला रिस्टोर करायचं आहे जागेवर इक्विलिब्रियम पोझिशनला, तर त्याच्यावर असा उलट्या डायरेक्शनने काय होईल, अपोजिट डायरेक्शनने रिस्टोरिंग टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बार मॅग्नेट. ओके, तर इथे आपण काय म्हणू पहा की वेन, आता काय केलेलं आपण सरळ सरळ की कन्सिडर अ बार मॅग्नेट which is freely suspended in a plane uniform magnetic field. It is shown in this figure. Initially, the axis of a bar magnet in equilibrium position. It is parallel to the direction of magnetic field. And now, if the bar magnet is rotated in clockwise direction, then it is freely rotated. It gets vibrate and performs oscillations, vibrations. That vibrations are known as the angular oscillations, and the motion is known as the angular simple harmonic motion. तर आता इथे काय म्हणू आपण, let theta be the angular displacement. Okay, then इथे काय म्हटलं आपण, let tau be the restoring torque acting on a bar magnet. Okay, when this bar magnet gets rotated to restore its initial position, the magnitude of restoring torque acting on a bar magnet. हा restoring torque काय असतो पहा, this restoring torque tau equals to mb sin theta. बघा हे रिलेशन पाहिलेलं आपण, tau equals to mb sin theta. पण आपण या ऑसिलेशन या टॉपिक मध्ये m हे मास करता घेतलेलं आहे सिंबल. सो इन प्लेस ऑफ दिस m आपण इथे म्यू घेऊया. कशा करता, टू डिनोट्स द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट. मोमेंट दाखवण्याकरता बार मॅग्नेटची आपण इथे म्यू घेतलेला आहे. म्हणजे टॉ इक्वल्स टू एम बी साइन थिटाला लिहिता आपण काय लिहिले, टॉ इक्वल्स टू त्याचं मॅग्निट्यूड म्यू बी साइन थिटा, वेअर म्यू इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट. B is the magnetic induction and theta be the angle. हा angle आहे कशातला, between the axis of a bar magnet and direction of magnetic field. So this is the magnitude of torque here. Okay, so now if this angular displacement theta, हा जो angle आहे theta, it is very small. पहा, if थीटा इज व्हेरी स्मॉल, थीटा जर स्मॉल असेल तर आपण काय म्हणू तिथे की साइन थीटा आहे, बघितलं आपण, इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू थीटा. इफ थीटा इज मेजर्ड इन रेडियन, ओके, देन हियर साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू थीटा. सो इक्वेशन 1 बिकम्स, काय बनेल इक्वेशन 1 आता, इक्वेशन 1 बिकम्स टॉर्क टॉ इक्वल्स टू म्यू बी into theta. Okay, this is equation 2 here. But now here, if this bar magnet is freely rotated, जेव्हा त्या मॅग्नेटला आपण रोटेट करून राहिलो पहा, कुठून त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन पासून थ्रू अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. तर पहा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा कसं चाललाय, क्लॉकवाइज डायरेक्शन, बरोबर. आणि टॉर्क जो होतो आहे त्याच्यावर असा exerts torque acting on a bar magnet, it is in anti-clockwise sense. पहा इथे angular displacement theta हे कसं चाललंय, clockwise sense, आणि टॉर्क एक्झर्ट्स होणार हा अपोजिटली डायरेक्ट होत आहे, म्हणजे कोणत्या सेन्सनी, अँटी क्लॉकवाइज सेन्सनी. म्हणून आपण इथे काय लिहूया
की इथे काय म्हटलंय, बट थीटा इज इन क्लॉकवाइज सेन्स हियर, बरोबर आहे, क्लॉकवाइज सेन्स, अँड टॉर्क इज ऍक्टिंग इन अँटी क्लॉकवाइज सेन्स हियर. सो हियर torque equals to, we can written this equation here, torque equals to minus mu b theta, and this negative sign shows that torque and angular displacement, they are oppositely directed here. Okay, so this becomes torque here in angular simple harmonic motion. Here mu and b, they are constant here. So restoring torque, torque equals to minus mu b into theta. Okay. Now आपल्याला काय शो करून दाखवायचं आहे, हा जो बार मॅग्नेट आहे तो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो when it gets vibrate in a uniform magnetic field. Okay. So here we know that, but torque equals to काय असतं रिलेशन, आय इंटू अल्फा, हे रिलेशन असते केव्हा, इथे आय, लेट आय बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बार मॅग्नेट, त्या बार मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय असेल, अँड अल्फा बी इट्स अँग्युलर ॲक्सिलरेशन. ओके, then torque equals to I into alpha. This is the relation in rotational dynamics. Okay. So put here. So equation 3 becomes, torque ची value equation 3 मध्ये ठेवूया आपण. Torque equals to, torque equals to, therefore torque equals to minus, torque ची value ठेवायची ना आपल्याला, इथे ठेवू, equation 3 becomes, torque काय घेतलेला आपण, I into alpha equals to minus mu b into theta. Okay. Now calculate the value of angular acceleration. Angular acceleration alpha. या I ला इकडे घ्या. Minus mu b upon I. Upon I. याला ब्रॅकेट मध्ये लिहिलेले असेल. into theta. पहा, हे जे इक्वेशन मिळालेलं आहे तुम्हाला 4, अल्फाचं मिळालं आहे, ज्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणू आपण. काय मिळालेलं आहे ते, अल्फा इक्वल्स टू मायनस म्यू बी आय इंटू थीटा. इन धिस इक्वेशन 4, हियर as म्यू बी अँड आय आर कॉन्स्टंट, या जर तिन्ही टर्म्स कॉन्स्टंट असतील तर काय होईल इथे, angular acceleration alpha is directly proportional to theta. आणि निगेटिव्ह साइन आहे पहा, इथे म्यू काय आहे, म्यू इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट, बी इज द मॅग्नेटिक इंडक्शन, and I is the moment of inertia of a bar magnet. Okay, as these three terms are constant, then here this angular acceleration alpha is directly proportional to angular displacement theta, and that's why here this bar magnet shows the angular simple harmonic motion here, and here this angular acceleration and theta angular displacement, they are oppositely directed. मी सांगितलं तुम्हाला की इथे angular displacement हे पहा असं चाललंय क्लॉकवाइज सेन्सनी, आणि त्याच्यावर एक्झर्ट होणारा टॉर्क किंवा त्याचा अँग्युलर ॲक्सिलरेशन हे कसं आहे, इट इज अपोजिटली डायरेक्टेड, म्हणजे कोणत्या सेन्सनी, अँटी क्लॉकवाइज सेन्सनी. ओके, सो हियर दिस बार मॅग्नेट when it is vibrating in a uniform magnetic field, it performs the angular simple harmonic motion. तो काय परफॉर्म करतो, angular simple harmonic motion, and here angular acceleration and angular displacement theta, they are oppositely directed. Okay, now we have to find here the period
ऑफ अ मॅग्नेट, त्या मॅग्नेटचा व्हायब्रेटिंग बार मॅग्नेटचा टाइम पिरियड काढायचा. आणि आपल्याला माहिती आहे व्हॉट इज टाइम पिरियड हिअर. टाइम पिरियड टी इक्वल्स टू, पहा इथे आपण काय काढलेलं आहे, अल्फाची व्हॅल्यू काढली. नाव वी हॅव टू फाइंड द पिरियड ऑफ अ व्हायब्रेटिंग bar magnet. What is period of a bar magnet here? Time period t ने दाखवतो आपण. T equals to 2 pi upon under root angular acceleration per unit angular displacement. हा फॉर्म्युला बघितला आपण, टॉर्शनल पेंडुलम मध्ये सुद्धा काढलेला आहे. ओके. So now, what is angular acceleration per unit displacement here? Here, angular acceleration alpha. Okay, but alpha upon काय करावं लागेल, theta. Angular acceleration per unit angular displacement. मग हा काय होईल फॉर्म्युलावरून, since from equation. कोणतं इक्वेशन हे 4. ओके, since from equation 4 आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, अल्फा अपॉन थीटा. काय बनते, म्यू बी अपॉन आय. ओके, दिस बिकम्स म्यू बी अपॉन आय. कशावरून काढले आपण, सिन्स फ्रॉम इक्वेशन 4. बट दिस इज इन मॅग्निट्यूड फॉर्म. मी डायरेक्शन मध्ये दाखवली, निगेटिव्ह साईड काढून घेतली. म्हणजे अल्फा अपॉन थीटाची व्हॅल्यू इन मॅग्निट्यूड काय झाले, म्यू बी अपॉन आय. सो पुट दिस व्हॅल्यू हिअर. सो वी गेट द टाइम पिरियड t equals to, therefore t equals to 2 pi अपॉन अंडर रूट काय बनेल, टी चा फॉर्म्युला आपल्याला टाइम पिरियड टी इक्वल्स टू, व्हॉट इज टाइम पिरियड हिअर, टाइम पिरियड टी इक्वल्स टू, इथे लिहिते मी बघा टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय बनला. सो देअरफॉर टाइम पिरियड टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन याची व्हॅल्यू काय काढली आपण, कशाची, अँग्युलर ऍक्सिलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याची व्हॅल्यू काढली अल्फा बाय थीटाची, काय काढलेली आहे, म्यू बी अपॉन आय. ओके. सो नाउ दिस टाइम पिरियड कैन also be written as 2 pi अंडर रूट मध्ये हा आय वरती जाईल, आय अपॉन म्यू बी. दिस इज an expression for period of a time period of a vibrating magnet when it is suspended in a uniform magnetic field. Its time period t should be equals to 2 pi under root I upon mu b. From this equation 5 it is clear that the period of a vibrating bar magnet it is depends on कशा depend है, moment of inertia of a bar magnet. Okay, it is also depends upon the magnetic dipole moment of a bar magnet, and it is also depends upon the magnetic field induction B. याच्यावर ते डिपेंड आहे. तर आपल्याला हेडिंग दिसलं होतं, लिहिलं आपण की मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि शो काय केलं तिथे पहा, आपण काय शो केलं की वेन अ बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अँड देन इट गेट्स व्हायब्रेट, इट गेट्स फ्रीली रोटेटेड. ओके, then when it is freely rotated, then it performs the angular simple harmonic motion, and also we find here the time period. ओके, सिंपल आहे. त्या बार मॅग्नेटला इनिशियली आपण कसं ठेवलं होतं, त्याचा ऍक्सिस जो आहे तो पॅरलल ठेवला होता, कशाला, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डला. मग त्याला फ्रीली असं रोटेट केलं है ना. तर त्याने अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा असं क्लॉकवाईज सेन्सनी तयार केलं, बरोबर आहे. अँड मग त्याला परत त्याच्या रिस्टोर करायचा इक्विलिब्रियम पोझिशनला, ओरिजिनल पोझिशनला. तर त्याच्यावर एक्झर्ट्स होणारा टॉर्क, ज्याला रिस्टोरिंग टॉर्क म्हटलं, त्याचं मॅग्निट्यूड काय घेतलं होतं आपण, टॉ इक्वल्स टू म्यू बी साइन थीटा, जे 11th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलेले. ओके, सो हिअर
टॉ घेतलं, मग आपण त्याला सॉल्व केलं, बरोबर आहे. टॉची व्हॅल्यू काढली, मग बट टॉ इक्वल्स टू आय इंटू अल्फा पुट केलं आपण, त्याच्यावरून अल्फा काढला अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि या जर ब्रॅकेटमधल्या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट असेल तर ते अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कशाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाला, अँड दे आर अपोजिटली डायरेक्टेड हियर. ओके, अँड ऑल्सो फाइंड इट्स टाइम पिरियड. टाइम पिरियड t इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. त्याची व्हॅल्यू काढली आपण सिन्स फ्रॉम इक्वेशन 4 वरून. ओके, and then put this value here, we get the time period t equals to 2 pi upon under root mu p upon I. आणि मग असा फॉर्म लिहिता आपल्याला t equals to 2 pi under root I upon mu p. Okay, this is all about magnet vibrating in a uniform magnetic field. Thank you very much. So keep studying and happy learning.